मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. माझे मार्गदर्शक सन कतोरे साहेब, माझे आराध्य दैवत मार्गदर्शक यांच्या संकल्पने त्यांनी मला एकदा सुचवलं. त्यांनी मला सांगितलं, संतोष, मुरबाड तालुका खूप गरीब आहे, इथे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. ह्या लोकांसाठी मोठे मोठे उद्योजक मोठ्या मोठ्या रिसॉर्टला लग्न करतायत, मोठी मोठी त्यांची स्वप्न असतात, पण आपल्या गरीब जनतेची स्वप्न खूप छोटे असतात. आणि कतोरे साहेबांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी एक विचार केला. साहेबांना मी एक शब्द दिला, साहेब आपण इथे गरीबाच्या गरीब माणसासाठी आपण इथे योजना आखू. गरीबाचा गरीब माणूससुद्धा ह्या आपल्या रिसॉर्टला आला पाहिजे आणि ते लॉन्चची मी सुविधा केलेली आहे. गरीबाचा गरीब माणूससुद्धा म्हणजे जसं आपल्या एक आदिवासी समाज आहे, तो व्यक्तीसुद्धा असा त्यालाही असं वाटलं पाहिजे का माझ्या मुलाचं लग्न या हॉलला झालं पाहिजे. अशा पद्धतीने आणि ह्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे माझी योजना ही मी आखली. आणि मी स्वतः एक असं विचार केलेला आहे का इथे गरीबाचा गरीब माणूस पण इथे लग्न झालं पाहिजे. एकदम कमी शुल्कामध्ये, एकदम कमी फीस त्यांच्या एकदम कमी शुल्कामध्ये मी इथे गोरगरिबाचे लग्न लावणार. गोरगरिबाच्या मुलांना, प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे का माझा मुलगा, जसं काही मोठ्या लोकांची मुलं जसे रिसॉर्टला जातात, लोणारला जातात, खंडाळला जातात किंवा इतर कोणी महाबळेश्वरला जातो, तर कोणी लोणारला भरपूर लांब लांब जातात. पण आपल्या मुरबाड तालुक्याची परिस्थिती तशी नाही आहे. खूप गरीब जनता आहे इथे, आदिवासी समाज आहे. त्या समाजासाठी मला काहीतरी करायचं होतं, म्हणून एकदम कमीत कमी खर्चात मी त्या आपल्या मुरबाड तालुक्यांच्या, इतर लोक तर आहेच, काही विषय नाही, मुंबईची लोक पण येतील, पण माझी गरीब जनता, मुरबाड तालुका, कल्याण तालुका, शहापूर तालुका, कर्जत तालुका, अशा गरीबाच्या गरीब मुलाला सुद्धा इथे एंट्री घेता येईल. गरीबाच्या गरीब माणसाला सुद्धा असं वाटलं पाहिजे ह्या रिसॉर्टला जावा, याच्यासाठी मी ही संकल्प केलेली आहे. आणि गरीबाचं गरीब एकदम कमी शुल्क, कमीत कमी गोरगरिबाला पडेल असे शुल्क म्हणजे त्यांचं रेट ठरवून आणि त्यांच्यासाठी मी हा रिसॉर्ट उभा केलेला आहे. मी निव्वळ पैसे कमवण्यासाठी हा केलेला नाही आहे. गरीबाच्या मुलाचं इथं लग्न झालं पाहिजे, मुलीचं, माझ्या जशी गरीबाची मुलींचं इथं लग्न झालं पाहिजे. प्रत्येक बापाला असं वाटलं पाहिजे की बाबा साईराज हॉटेल हा आपला आहे, साईराज रिसॉर्ट हा आपला आहे. आणि तिथे जाऊन आपण कोणताही कार्य केला तर तो आपला सहकार्य असेल. माझ्याकडनं प्रत्येक व्यक्तीला, गरीबाच्या गरीब व्यक्तीला माझ्याकडनं त्या कार्यासाठी सहकार्य असेल. कमीत कमी शुल्क त्यांच्यासाठी मी हे करण लावून आणि ते लग्न कार्य इथे जे पण कार्यक्रम असतील ते मी इथे त्यांना करून देईन. दुसरी गोष्ट, कोणालाही, प्रत्येक साध्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे का माझा मुलगा रिसॉर्टला गेला पाहिजे. प्रत्येकाला वाटतो असं, पण त्यांची परिस्थिती नशी नसते. पण गरीबाचा गरीब ही माणूस माझी इथे येऊन आणि त्यांच्या मुलांना, बाळांना एक दिवस नाईट राहील, वस्तीला राहील, डेला राहील, कमीत कमी खर्चात त्यांचा भागेल असं मी प्रोजेक्ट उभा केलेला आहे. इथे मी पैसे कमवण्याच्या उद्देशाने काहीही केलेलं नाही आहे. साहेबांचं मार्गदर्शन, कतोरे साहेबांचं मार्गदर्शन आणि माझी स्वतःची संकल्पना, मी गरीबातून पुढे आलोय म्हणून गरीबाचा माझा सर्वात जास्त विचार आहे. माझे श्रीमंत पण येतील, गरीब पण येतील, गरीबाला जास्त प्राधान्य असेल. इथे कुठल्या प्रकारच्या इथे सुविधा असणार? टोटल सुविधा आहे. इथे लॉन्स मी उभा केलेला आहे. लॉन्समध्ये 1000 ते 1500 लोक इथे लग्न लागू शकतो इथे. दुसरी गोष्ट, इथे स्लाइड आहेत मुलांना, छोट्या मुलांना, रेंग डान्स आहेत, स्विमिंग पूल आहे खूप मोठा, राहण्याची सोय आहे, बंगलो आहे, रो हाऊस आहे. कमीत कमी खर्चात आम्ही ही सुविधा देऊ. ओके, धन्यवाद. Thank you.
चला जेवायला काही येणार नाही मी आता. गंधोदकतानन्तरेण शुद्धोदकसमर्पणं तदनन्तरं तथा च माङ्गलिकस्नानं वार्तापत्र चालू करायला लागलो.